सकाळचे वाजले 5. तुम्ही किती वाजता उठलाय? 4 वाजता. तर काय अशी डाळ शिकत ठेवली पुरणपोळीसाठी. तिथं भात लावलाय. तिथं आता म्हणजे नैवेद्याची तयारी चालू आहे. गवारी, भेंडी, भाज्या. तिथं आळूची पानं 4च राहिली, मग एकच वडी केली 4 पानं. आणि इथं भज्याचं पीठ भिजवून ठेवलं. हो. ओके. चला सगळं जेवण झालं की शेअर करूया. आणि मी पण लवकर उठले आणि निघाले बाजूला घेऊन बाळूमामाशी जायचं, तर त्याची तयारी करायला आवरायला शेडमधलं धुवायचं नव्हता. आता ऊन पडलं 10 वाजता. आणि वरती शोधायची त्या टायमाला त्यांना लोकेशन पाठवायचं. होय पाठवतो. चला. तर आता वर्ष श्राद्धाला सुरुवात होणार आहे. आणि तर फोटोचं वगैरे पूजन झाले, सगळे साहित्य आणून ठेवले. हे चिकली बघा. तर इथं असं नैवेद्य केलेलं आहे, बघू शकता. नैवेद्यामध्ये काय काय आहे: पुरण पोळी, भात, कढी, तूप, येवण्याची म्हणजेच कटाची, तिखट आमटी, आणि आमटी, भेंडी, गवारी, आळूची वडी, पालकची भाजी, तांदळाची भाजी, खुरवडी, शेवाळ्या, असा नैवेद्य केलेला आहे. असं 5 नैवेद्य भरून ठेवलेत. वा गपे सर्वगुरो विस्मय पदमवत्वेता वाणे गुणकथन पुण्येन भवतः पुणामीत्यर्थेऽस्मिन् पुरमन्तर्बुद्धिर्विवसिता. हे आता दिलं तुमच्या उजव्या हातात पकडा पळी, उजव्या हातात, सॉरी डाव्या हातात पळी पकडा, उजव्या हातात दर्भ पकडा. आहे शुटर शुचरवित हो शुटर शुचरगंगा कुर्वन्ते तत्स्थलौ शुचिः. आपल्या आजूबाजूला पाणी शिंपडा. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभाया पात्रोपरिसरवान् विप्रहस्ते तत्वा. पहिला द्रोण घ्या तुमच्या मधला हा डाव्या हातात घ्या आणि हातावरून सरळ पाणी सोडा त्या द्रोणामध्ये, त्या ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये. पुरूरवारद्र सौन्यक विश्वदेवा. हा सगळं थोडं द्या. पुढं दे सगळं, फुले वगैरे पुढं दे. पुरूरवारद्र सौन्यक विश्वदेवा. हा इदं वो अर्घ्यं स्वाहा अस्तु अर्घ्यं. खाली ठेवा. एवं द्वितीय दुसरा ते ठेवतो तेव्हा तो कावळा शोधतो. म्हणून आपल्या शरीरामधले जे काही कोश आहेत, तर त्यातला एक कोश आहे तो अन्नमय कोश त्याला म्हटलं जातं. तर त्या पितरांचं आपण जेव्हा आव्हान करतो, जसं आपण त्यांना बोलवलं तसं त्यांना सांगितलं काय शरीर पाहिजे तुम्हाला, म्हणून ते शरीर तुम्ही धारण करा. म्हणून साठी आपण त्यांना ते भाताचेच पिंड सांगितलेत करायला. म्हणजे अन्न फक्त भाताला म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळे ते जे पिंड, जसं आईच्या गर्भाशयामध्ये एक जीव तयार होतो, तो पहिल्यांदा गोळात असतो. आणि त्या गोळातनं त्याला हळूहळू त्याला जेव्हा महिने वाढत जातात तसं ते एक त्याला शरीर प्राप्त होत राहतं. म्हणजे अवयव एक प्राप्त होत राहतात. म्हणून ते आहेत सगळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की कुळाच्या वृद्धी, म्हणजे जर समजा एखाद्या कुळामध्ये जर समजा संतती जन्माला येत नसली आणि तुम्हाला संततीची इच्छा असली, जोपर्यंत तुम्ही कुळाच्या वृद्धीसाठी कुलाभिवृद्ध पिंड प्रदान करीशी, म्हणजे कुळाच्या वृद्धीसाठी श्राद्ध सांगितलेलं आहे. आणि ज्या घराच्या मध्ये पिंडप्रदान श्राद्ध होतं किंवा कुठल्याही प्रकारचं श्राद्ध होतं, तर त्यांचा आशीर्वाद आहे पितरांचा की त्या घरातल्या लोकांना कुठेही बाहेर मागायची गरज नसते. त्यांना तुम्ही आपण म्हणतो ना की एक म्हण आहे ती आडला हरेल खाटल्यावर. तेवढी श्रद्धा जर समजा तुमची असली तर ऍक्च्युली तुम्हाला बाहेरचे लोक पण आणून देतील. एवढे त्या पितरांच्या मध्ये ताकद आहे किंवा तेवढे त्यांच्यामध्ये भक्ती आहे. म्हणून जे पूर्वीचे जे लोक होते ते सगळे पितृभक्त किंवा मातृभक्त होती. म्हणजे एकतर आईंची तर ते सेवा करायची, नाहीतर एक तर वडिलांची तर ते सेवा करायची. म्हणून ते सगळे आंबर लोक आहेत. म्हणून त्यांचं श्राद्ध पक्ष केलं जातं. म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की श्राद्ध हा असा एक महत्वाचा घटक आहे आपल्या हिंदू धर्मांच्या मध्ये की कुठल्याही धर्माच्या मध्ये त्याला दिलेलं नाहीये की पूर्वजांचं आहे. कारण का की बाहेर फक्त भोग लोक म्हटलं जातं आणि आपला जो भारताचे कल्चर आहे ते म्हटलं जातं की दोन्ही पण आहे. भोग पण भोग आणि कर्म हे करत राहावा. म्हणून आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत ऍक्च्युली शक्यतो श्राद्ध पक्ष करावा. कारण का की त्यांना त्यांना मिळत राहतं आणि त्यांना त्यांच्याकडनं 10 आशीर्वाद आपल्याला मिळत राहतात की पुढे तुम्हाला देणारच आहे. तर ते आशीर्वाद त्यांच्याकडनं मिळावे आणि जे तुमच्या कुळामध्ये कोण अतृप्त राहिला असला तर त्याच्या तृप्तीसाठी व्हावे म्हणून हे श्राद्ध सांगितलेलं आहे. आणि त्यांचा तोच नियम आहे की ज्या घराच्या मध्ये पिंडप्रदान श्राद्ध होतं किंवा बाहेरचं कुठलं श्राद्ध केलं जातं तर त्याला कुणाच्याही घरी मागत बसायची गरज नाही. एवढी ताकद त्या पितरांच्या मध्ये आहे. म्हणून आपण हे करतो. म्हणून त्यांचे पूजन सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय
आपलं हिंदू कल्चर म्हणतं की आपण कधी ना कधी जाणार आहे, आपण काय कोण अमर होऊन आलेलं नाहीये. जेवढं आपलं लिहिलेलं आहे देवांनी तेवढं आपण जगायचंच आहे, तेवढं गेल्यानंतर आपण मरायचंच आहे. म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे काय की सगळा मोह आपण परित्याग करायला चालू करायचा आहे हळूहळू हळूहळू करून. म्हणून साठी पण श्राद्ध पक्ष लक्षात राहावं की आपण कधी ना कधी जाणार आहे. आपण गेल्यानंतर चोरी जास्त होतं ना तर त्या घरामध्ये पितृशापत असतात. ते पण एक वर्णन दिलेलं आहे की ज्या घरामध्ये अखंड चोरी होत राहते ते पण पितृंची कर्म करत नाहीत, म्हणून त्या घराच्या चोऱ्या होत राहतात. म्हणून जरी श्राद्ध पक्ष जरी प्रेमाने केलं तुम्ही, भले तुमचं देवपूजा राहू दे, आता कुळाचार चालू आहे आपला खंडोबाचा, एक वेळेस ते राहू दे, ती तुम्ही करू नका. मात्र जर समजा श्राद्ध जरी केलं तर तुम्हाला हे सगळं मिळणार आहे, फळ तेच आहे. म्हणून म्हणतात की तिथे चुकू नका, तिथे काही पण करा, श्रद्धेने तुम्हाला जे विधी करायचे ते विधी त्यांच्यासाठी करा की त्यांना ते मिळत राहतील. म्हणून साठी ते ऍक्च्युली श्राद्ध सांगितलेलं आहे करायला. चिकिया खोलीत चिक्या हो का इथे चिक्या मी हुडाकते सगळीकडे. चिक्या कुठं आहे, चिक्या कुठं आहे? असं केलं तुला? अगो बाजू पिल्लू, त्रिशा लाड करून घे. त्याला कोंडून ठेवला यांनी जाताना. आणि यांनी बाळूमामाला जाताना सकाळी 12च्या नंतर म्हणजे 12:30 पावणे 1 वाजता कोंडून ठेवलाय. आणि ते घरात दिसना, कुठं दिसना. तरी इथं बाजीची आपली जागा आणि इथं बांधलाय भद्रा, पिंट्या शेठ. आणि दाखवते तुम्हाला आत कोणच नाही, मोकळ आहे. काय रे पिंट्या, भूक लागल्या? थांबा ग, मुंग्या झाल्या तर मुंग्या. अरे गप ये इकडं, सगळ्या उसाच्या मुळे. चिकू काय, चिकूला कसा भद्रा, चिकूला कसा भद्रा दमवते. चिकू काय ऐकत नसतो. तर चला, मी होईल तेवढी इथली घाण काढते आणि इथलं सगळं स्वच्छ झाल्यानंतर मी तुमच्या बरोबर शेअर करते. काय कोणाला कुठे खाली गेले काय तुम्हाला इकडं आहे, तिकडं, इथं. हा आवरलं का, आवरलं का? नाही आले नानासनी काय ऐकू येत नाही, आपणच बोलायचं. शेंगदाण व्हायचे असं करतायचं. काय शेंगदाण उद्या आणू का? उद्या उद्या आणते. उद्या आणणार एवढं? होय होय. तर नानासनी पाहिजे शेंगदाणे, आणते उद्या. आणि बानूबायाला मी अजून हात लावलेला नाही, अजून. बानू, तुझ्या मम्मीला नाही आवडत मी तुला हात लावलेला. आता बघ, तिला मी रायबाला पण हात लावलेला आवडत नव्हता. खुशी बघा कशी प्रोटेक्ट करते, तिला लावते की ग. कसं आहे बानू? मी आहे मी. ओ बानू, ओ बानू. गरेस हवा नाही नाही, नेला नेला. कोंबडा नेला. ती ज्याने दिला होता का तिने साडी वडत्या. कसा आहे नाना? बारक बारक कसला आहे? चांगला आहे का? बारक चांगला आहे का? हाय का? ही चांगलं आहे का? चांगलं
चांगलाय का? नाना मला म्हणते असं हात लाव. हा काय नाना म्हणतात मला तर काय कळलं नाही. बानू पप्पांची कधी भेट घ्यायची ग? थांब कसली बारीक म्हणजे अशी ऍक्टिव्ह आहे दिसायला छान छान. आणि तिकडं ब्रह्मा शेट आलेत मम्मी जवळ. आणि ही लाल परी ही मारायला बघते आम्हाला. हो का? कोंबडा कुठं आहे? टेपवर शी करू नको. आणि माझं पिल्लू रायबा ह्यांनी कुठं आहेत? हा ओ ग माझं सोंद. थांब रायबा ह्यांनी ट्रॅक्टर चालू के नाही वाटत. ह्यांनी बोलवायला लागलेत मी लगेच येते. अलीकडचं थानच पेलेलं नाही त्याचं सांगते पाजन. तिकडे बघा व्हिडिओ चाललाय आणि ह्यांच्या वट्यात बसले चिकडं. आणि सगळी रानात घरलायला लागलेत. आणि मी निघा इकडं आल्या शेडवर तर मला प्रत्येक जण विचारतंय एवढ्या वेळानं का एवढ्या वेळानं. तर असा आहे चिकडू. कुणीकडं निघालायसा मग आता ट्रॅक्टर कुठं लावताय? ट्रॅक्टर काय वैरणीचा ह्या बंदोबस्त केला पाहिजे. चिक्याला फिरवून आणा की हो. तुमचा काढते तुमचा. ओ करताय का व्हिडिओ? नगोरी छान आहे छान. हा सगळी सपल्या ती म्हणजे उद्या सगळ्यांचीच वैरण देतो तुम्हाला. जेवढं गडे हा. ए चिक्या चिक्या चिक्याला असं कुणी काही पाठवून घेतलं? चिक्याला एकच शिक्षण एवढं दाखवलं की भेटतो. बर फर्स्ट ड्युटी काल मी ही कराय घेतलं होतं. बाजीच्या लेकीची कधी भेट घडवायची? उद्या उद्या पण नाही. कुसली भारी दिसते हो बानू. बानू नका नाक असं सगळं नाक आहे नकट्या नाकाची. चिकनी चिकनी परी. तर व्हिडिओ डाउनलोडला असा असते बघा. वस्ती वाजली की बघा असा इथं व्हिडिओ डाउनलोडला गेलेला आहे. आणि एक मी व्हिडिओ करते 6 दिवस झालं. असा व्हिडिओला सुरुवात म्हणजे अशी व्हिडिओला मी सुरुवात केली की असा व्हिडिओ माझा थांबतोय. आता काल मी ते व्हिडिओ करायला लागली आणि इथं उभा राहिली ह्या इथं. आणि माझं मुंग्यानी जी पाईप फोडलं तिथंच व्हिडिओ स्टॉप. पुन्हा नाही मग BSC पावडर टाकली सगळीकडं. बाजी तर बाजीच्या खाली हिथं पाला टाकला. आणि पाला टाकला की शेण काढणं होत नाही. नाही काय पण करून घाण काढली पाहिजे. ना तुम्हाला हुडकतेत काय माहित विचारत होत कुठं आहे कुठं आहे. राय बाबा एक तिकडं आ मारते भद्राला मला बोल. हा मग मी काय करू? अहो मला घाण काढलं. आई शपथ मला नाही काय केलं आता मी तिथं आलं. हा अहो मला काहीच नाही केलं त्यानं. ए रायबा 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 इकडे य. ओ हे धरा मी त्याला गोंजळते. य पिल्या इकडे य. आई शपथ
काहीतरी केलंयसा त्याला, काय करतोय? त्याला काहीतरी बोललायसा तुम्ही 200%. आणि ती खोरं कसं फेकलंय हो, बाजीच्या पायाला लागल नाही तर काय. हा थांब जरा जातो. थांबा की थांबा, कशाला टाप घालताय, मी बघते थांबा. पिल्या पिल्ल्या गेली शिंगाव. पिल्ल्या आता पिल्ल्या झालाय मोठा, तू बाजूला सर. मारेल तुला. राईबा ए खुल्या, काय होतंय तुला? कुणी काय केलं, कुणी काय केलं नुसतं मला सांग, मी बघते. मी बघते ह्यांच्याकडे पाप राहिले. ए सोन्या, आता जरा गोंजरा बिंजरा नको नको, रिस्क घेऊ नका असा. पिल्याला गोंजरा जरा माझ्या. आगा ती बघी गावानो. बाबा गावान काय ठेवत नाही बहुतेक. पिल्या बर चला. हे त्या हाताला चोळत बस, मी टाकतो हळूच. मोबाईल ठेवा, मी गोंजरते, मी टाकता काय करताय का? त्याला गोंजर तर हा आलं बघ, आलं बॅग. त्या पायपत नवून घे. नाही तुला पण देणार नाही, तेच नाही हात लावून देत नाही. इथं नाद करा पण ह्यांचा कुठे. म्हणा की माझ्या आधीचा इसवी बारक होता तवा, सारखं बारका रायबा होता तवा सारखा तुमचा शब्द असायचा माहित आहे का? माझ्या आधीचा इसवी. नाही म्हणत मी आधीचा. म्हणलं आधीचा माझ्या हायस तर उचलून आपण म्हणून मला आता. भाजीची पण टापाना किंवा असली हाय किती चिकन जो 3 टाकून तोडलं. असू देव माझं बाळ. आता आता मार म्हणा, मार मार आता, मार आता. चिंग्या तू स्वतःचा हाल करून घेतेस, काय टाप घालायची गरज नाही तशी. डान्स राईबा ए ए गा बस. चक्क माझं पिल्ल माझ्या हाकेला थांबते, नादच करायचं नाही माझ्या बाळाचं. ए बाळा मार नको की रे, ह्यासनी अशी भीती दाखवणार नाही दाखवायची. सोनुल्या या तू शेण काढायचं, स्वच्छता करायचंय सगळी. तुझी ताप सोडू का हितनाशी? टाकले म्हणजे आणि गव्हाण बघू शकता बसून बसून टोकारला. काय झालंय म्हणजे ह्याला एवढा राग राग काय यायला लागलाय? मग म्हणजे पळवा. आता त्याला कळायला लागली माझा जन्म कशासाठी झालाय. ओ गो माझं बाळ, ओ गो माझी पिल्लू, तू सारखी ह्यासनी मारतीस. खरंच या तू बाळा. आता डोळं बाळा कसं गरीब एवढा माझा गरीब सोंडे आहे. हो ग बाई, तिला तर किती तुला बघायला रे, लाड लाड करायला. हो ग माझं बाई, तरी पिल्लू माझा रागू, रागू आहे रागू. रुद्राक्ष घातलाय होय. हो ग माझी रडतीस का? का रडतीस? प्रवासाचा ताप झालाय, पाय दुखते. झाले जुळून परत राग कमी कर. वेळ सांगू नका त्याला, म्हातारा होय चोळ चोळायचा. का ग बाई, का डोळं पाणवलं? सांग की ग.
ब्रश आणा ब्रश. हो एक ब्रश आणा आता. टिक टिक वाजते डोक्यात, वाजते डोक्यात. आपलं लग्न झालं तेव्हा ही गाणं ट्रेंडिंग. टिक टिक वाजते डोक्यात, वाजते माझा रैबा माझा सोना चल माझं मोनूर. हा 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 हा. किती वाजते डोक्यात, गिरावी सारखी जुनी अंतरवाळी. अहो तापस तिकडे बसायला लागला. दीदीकडे नुसती काढली. तर साहेब टापसकडे बसली तू बघा. जरा तर कळतं का त्याला? काय अक्कल आहे का? कोण आलंय? माझ्या बाळाची मम्मी आल्या. अरे मी टाप ढिल्ली केल्या बर का. केल्या ढिल्ली लगेच बसले असं आहे. त्यांचा आवाज ऐकला तरी तापलाय. आणि एकच गाणं डोक्यात येतंय आज ह्यांच्याकडे रायबाकडे बघून. कुठलं? टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते डोक्यात. अचानक गरमी वाढली आहे. बाळा पप्पी गे सगळ्यांची. सुट्टी नाही. रडायला लागले. रडायचं नाही. मी इथे की रोज. तुझं नव्हतास काल. मी लई वेळ होती. चला कॅमेरा बंद करतो. हा श्रीशाने कमी युट्यूब चॅनलवरती बघितलंच असेल तुम्ही. रायबा शेट माझ्या अंगावर कसा येतोय, कसा मारतोय. माझ्या एकट्याच्या नाही सगळ्याच मारतोय ते. आणि इकडे बघू शकताय हो का. पप्पी आणि असा पुढे जर गेलो तर डायरेक्ट का नाही काय नाही. शेट सगळ्याच मारतीत फक्त हिला सोडून. एकदा रायबा देर दणका. अगो काढते का नाही अजून? भयानक काढते भयानक. शाळेचे नसते नुसते चाटायचे असतं. बास की आणि काय पाहिजे. आणि मी येऊ का रायबा? ओ रायबा मी येऊ का? बाळा असं का करतोय सासनी? बाबा त्याला शिकवते जरा. बघे का मी जाऊ का? हा, या. ये जरा मला नाही आता मारणार 100%. नाही माझी पी घे पी. अरे वा. पी घे पी पप्पी. हा तुला खरंच काय करत नाही. अगं मग आता गंमत बघ की आता. किती डोळं पण बाय किती शांत. त्याचं तापलेलं शरीर थंड झालं. आता बघा घोंजरा जाणारच आहे मी. काय मारलंय का त्याला कधी काय? एकदम लाडानं करा. माझा चकुला असं गाणं म्हणायचं. ओ म्हणा की गाणं म्हणा की. काय म्हणू? माझा छकुला. हा होय गाणं म्हणले की शांत होतो. शांत पिली हात लावून गरम लागायला. होय अहो तुम्ही जवळ गेला की म्हणते काय मैदान दाखवत नाही. आत्ताच तुम्ही ट्रान्सपरंट फरक बघितला लगेच. रिझल्ट ह्यांनी गेलेत की हनते जरा. 1 मिनिट आता एकदा परत दाखवूया. मी पुढे बसून मला शोधते. कुठे गेलीस ग तू उठून? इथे चिंगे आता नाही बसून देत. आहे का खुश करत नाही काय नाही. आणि असं गाणं म्हणावं लागतं. माझा छकुला माझा रायबा.
श्रीषाची मम्मी काय ठट्टना झाल्या, तिला म्हणते उद्या सकाळी करूया. तर काय बाजी प्रेम शेवटी. माझी प्रेम नाही अहो ही घाण बघा की. अगं होय की सकाळी करूया म्हणते की तुला. मग दिवस गेला सकाळी. गेला की मग नाही फायनल सुटलं का झालं मॅडम. ते नव आता काय करू नकोस. सकाळी माझं मी टिकावून उकरून काढतो. त्या 2 खेपा टाकणार मोर माझ्या इथं गावान पण म्हणतो बांधावी लागली तेवढी. हो इथनं तिथंपर्यंत ह्या डाबापर्यंत उंची गावान ग. हा हा आणि मग आपण थोडक्यात करायची त्या गावात बांधूया आणि इथं नुसती जाळी मारूया. हा इथं ह्या डांबाला मारायचं. या डांबापासून त्या डांबापर्यंत झालं. आणि नुसता आपलं या जळाचं दार करूया.